धरणार ना. नाग आहे. नागच आहे. लहानच वाईट नाग, मोठा नाग बरा पण लहान नको. खाली वर कुठं बघायला तिकडे खाली. हॅलो नागच आहे बाहेर ओढपोतोय. बाहेर येत ओढतो चावतंय तेच त्याला झालंय फुर. ते गाराटलेलं असतंय ना, ते काय होतंय गाराटतंय. थोडी काढली गेली काढत बहुत मुश्किल लागणार आहे. बहुत मुश्किल बरणी पकडायला सांगता लागणार डबा. जरा काय विचार आमच्याकडे बरणी तिथं कुणा तर असेल की एक डब्बा. बरणी पाना गेला आमच्याकडे पाना गेला. बरणी बरणी हाय ते नाही हे पुष्कार नसते. फुसकारतोय. फुसकारायला काय पण काढतोय. आवाज लहान येतोय ना त्याचा, त्यामुळंच तो गप आला. हे बांधकाम चालू आहे म्हणून तुमच्या निदर्शनात आला. अन्यथा साप थंडीत नाहीत निघत. मग एक महिनाभर नाहीत साप निघणार. तीन बोला ऐकू येते का आम्हाला? तीन बोला आम्हाला ऐकू येते. बरं झालं की तिथं पाय ठेवला नाही, नाही बाईट झाले असते. कुणी बघितला तो? लक्ष चांगलं ठेवलं असता भया, नाही तर काय झालं असतं धोका नक्की झाला असता. मग 100 माणसं मारेल. 100 माणसं मरू शकतात. न्यूरोटॉक्सिक विषय याच्यात. असं धरून फेकून दिलं सर ते सेफ्टीला. नाही चालत. चावेल ना तुम्ही शेपट. कसं आहे काय म्हणजे त्याची काय वाटत नाही. तिलाच विचारा. आता ती त्याचा हवा जात नाही मरण किती. द्या घ्या आता बुद्धी तुमची झाली. ट्रेनिंग असते हो. ट्रेनिंग पकडायचं कसं. तेवढं काय पाळणार आहे का सोडून देणार? हा पाळणार नेऊन नांगरायला लावणार भैया रानात निवांत. किल्ली बिल्ली झाली मुलगी पकडले पण तिला ज्ञान नाही रे म्हणून किल्ली झालं त्यांनी शिकवा काय ते. ते आता आहे ते रोडला पोलीस स्टेशनला 2-4 पकडलेले असे. म्हणजे पोलीस म्हणले ते पकडत जाऊ नको, तुला अजून ज्ञान नाही ना, ते कुठला साप आहे काय आणि हत्यार नाही काही नाही असं डायरेक्ट जाऊन जाते. तर काय बदली पण जावं का? सांगतो मी भैया तुम्हाला. लवार जे आहेत त्यांना खुरपी शेवटता येतात साहेब, आपल्याला येतील नाही. त्या ताई भाकरी 10 मिनिटात करतील. आपण दोघं दिवसभर कणिक मळून बसलो, आपल्याला ये की भाकरी चुलीपर्यंत जाणार नाही साहेब. आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं फार चुकीचं आहे एकदम. तुम्ही म्हणजे बाहेर राहता का साहेब? येतं साहेब. हां हां. सापाचं ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं फार चुकीचं आहे. नाग होता इथं बांधकाम चालू आहे आणि पाणी वगैरे मारलेलं असलं त्याच्यामुळे गारव्याला तो येऊन बसलेलं. बेडूक खाल्लं नाही म्हणजे खायचं सोडत तो आलेलं आहे. इथं थोडीशी जरी काहीतरी त्याला सेफ जागा वाटली, अडचण वाटली तर तो तिथंच बसतोय, जात नाही. तेवढ्यात तो कुणाला तरी दिसतोय. यांना दिसला होता हा नाग आहे. छोटा जरी असला तरी विषारी आहे हा. आणि याला व्यवस्थित येऊन रेस्क्यू केलेले आणि जंगलामध्ये याला रिलीज करणार. आणि या सगळ्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप एक वाचवला. त्याला 7 वाजता आणि 3 वाजता. मित्रांनो रोहितचं कंट्रोल आणायचं आहे. कंट्रोल आणण्यासाठी चाललेलं होतं. छान असं जंगल गावलं. रोहित पण खुश झालाय. मैदान आहे, साप पायात आलेला कळेल. आणि मित्रांनो जंगलात साप सोडायला खरोखर मजा येते.
आणि साप माझ्याकडे काही गुणच मामा नाही आहे. साप आहेत ते दाखवतो मी तुम्हाला. पहिला जो आहे तो तस्कर मामा आहे जवळ. जो की बिनविषारी सर्प आहे, त्यांच्यापासून कोणालाही धोका नाही. हा बिनविषारी सर्प येतो, सोन्याच्या किमतीचा आहे. मानवी वस्तीत आला तर उंदरं खाऊन उंदरांची तस्करी करतात. याचे डॉट बघा कशा आहेत. पुढं मागील बाजूला हा पट्टा येतोय, त्यामुळं ओळखायला हा साप सुंदर आहे, लगेच ओळखला जातो. आणि याच्यापासून कोणाच्याही जीवाला धोका नाही. याला आपण सुंदर रिलीज करू. झाडावर चढेल का नाही मला माहीत नाही, आपण बघूया चढतोय का. जाईल अशा अशा करतो. सुंदररित्या हा रिलीज झालेला आहे. आणि कसा जातोय झाडावर बघूया आपण. त्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे. याला रिलीज केला आणि तो गेला बघा, सुंदर चालला बघा. कसा आहे दाखवतो बघा. तो झाडावर नाही राहणार असा. आणि सुंदर अशा सापाला रिलीज केलंय. पुढे येणारा साप असेल चौकास इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, जो की झोपला ह्या गारट्यात. जंगल आलंय त्याला माहीतच नाही आहे मित्रांनो. जागा होईल अशा आशा करतो. नाही जागा झालेला. बघा तो कसा आहे, सुंदर असा फण बघा किती मोठा आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, ज्याला नाग नावाने ओळखतात. फण काढून सुंदर असा चाललेला आहे. जवळ जाकी हाय सुजाला फास्ट गेला कसा आज ही फण काढून मित्रांनो. हा फुसफुस करणारा जो नाग आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते, असा हा नाग घाण केलेला आहे थोडा. पण तो पहा कसा आहे. तो माझ्याकडेच यायला चावण्यासाठी. अरे चल तिकडं. सुंदर असा गेलेला आहे बघा वनक्षेत्रात. आणि खरंच मजा येते साप सोडायला पकडण्यापेक्षा, काय नाही रोहित. तो अजून चाललाय, हा अजून हाय असं चाललाय तो फण काढतच गेला जंगलात. आणि हा दुसरा पण नागच आहे मित्रांनो. तो कुठे गेला बघितलं ना. साप सोडता येतात. आणि हा जवळून तुम्हाला दाखवू. जवळ तोही सुंदर गेलाय. आणि हा बी मित्रांनो नागच आहे. जवळ फार जंगलात जात असताना त्याला माहीत नाही जंगल मोकळं झालेलं आहे मित्रांनो. आणि जाण्यासाठी तो सुसज्ज झालेला आहे. बघा कसं चालला सुंदर असा तो पर्यावरणात रिलीज झालेला आहे. हे नागमामाचं आहेत, त्यांच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे. असे सगळे मित्रांनो मी नाग जंगलात रिलीज करतोय. जवळपास 10 म्हणजे बिनविषारी सर्प आहेत. ते तिथं कुठेही मानवी वस्ती नसेल अशा ठिकाणी सोडले पाहिजेत. आणि हे जंगलात हा बघा कसा नाग आहे, मस्त गेला सुंदर. काय आहे मित्रांनो मला माहीतच नाही, तरी पण बघू. ऐकू सुंदर आहे बघा. लहान असा बेबी कोपरा, ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे. असा हा नाग मानवी वस्तीत आला तर याच्यापासून धोका झाला तर अँटी स्नेक व्हेनम शिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही आहे. हा जो नाग येतोय तो खरंच मानवी वस्तीत किती डोलदार नाग आहे. हा बघा जंगलात रिलीज करताना मलाही मस्त वाटतंय, समाधान. आणि त्याला आपण सोडू. झाडावर जाईल ते नाही, खाली आला. खाली येऊन तो निसर्गात रिलीज झाला. डेंजरच आहे. मित्रांनो ज्यांच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते असे विषारी नाग रेस्क्यू केलेले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात घोणस सापांचं प्रमाण भरपूर असं वाढलेलं आहे. आणि प्रत्येकाने अन्न साखळीतला साप हा महत्त्वाचा घटक आहे. नागामध्ये न्यूरोटॉक्सिक येतं आहे, घोणसमध्ये हिमोटॉक्सिक येतं आहे. आणि दोन्हीवर अँटी स्नेक व्हेनम जे की सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे अशा ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. आणि माझी नम्र विनंती आहे, कोणीही सापांना मारू नका. कालची घटना आहे, हातातलं काम सोडून गेलो पण जास्तोर सापाला इजा पोचवलेली होती. रस्त्याला जाणारा माणूस दगड मारून गेला, त्याला माहिती नाही आहे वन्यजीव आहेत. यांना धक्का लावला तर शेड्यूल 1972च्या क्लॅमनं 10 वर्षाची 77 वर्षाची नक्की सजा होते.
आम्ही सर्पमित्र या नात्यानं साप वाचवतो आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की सापाला वाचवणं, निसर्गाची सेवा करणं. मोर, कोंबड्या, बाकीच्या घारी कमी आल्यामुळं सापांचं प्रमाण येणाऱ्या 4 वर्षात नक्की वाढणार आहे मित्रांनो. आणि जंगलामध्ये साप सोडून झालेले आहेत. रोहितचं कंट्रोल आणायचं आहे, खटाव गाव म्हणून आहे, तिकडे जाणार आहे पुढं. त्यामुळं हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा. नाही केला तर शेअर चालेल, पण साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.